कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय मग आता घरी कसं वाटतंय? शांत वाटतंय ना एकदम? कसली शांतता हो, हे डोक्यातले विचार शांत नाही राहू देत, सारखे डोक्यात येत राहतात, पिच्छाच सोडत नाही माझा। अगं बाई, म्हणजे आता काय झालं? कोणी बोललं का तुम्हाला? पेपरवाला, दूधवाला? बाहेरचे लोक तोडून का होईना पण बोलतात तरी। ही माझी आपली माणसं दारात येतात पण न बोलता निघून जातात। काय झालं? राघव आलेला, हा, पण दारातून घरात नाही आला। चिंगीचं काहीतरी सामान होतं ते घ्यायला आला होता। पोरगी घरात आली, तिचं सामान घेऊन गेली। मी म्हटलं अगं थांब, नाही थांबली। आता मी फक्त यांचं सामान देण्यासाठी राहिले, नाही का? लोक काय विचार करतील? एकाच बिल्डिंग मध्ये 2 संसार थाटलेलं बरं दिसतंय का? सांगा मला। लोक म्हणतील राघवला मुलगी झाली म्हणून सुलक्षणाबाईंनी त्यांना घराबाहेर काढलं, असंच म्हणतील ना। पण खरं कारण त्यांना माहितीये का लोकांना? नाही, हीच लोक घर सोडून गेली हे माहितीये का त्यांना? मी काही न करता मी म्हटलं होतं का त्यांना घर सोडून जा? सुलक्षणाताई, अहो असं काहीही नाहीये। कुणी जरी त्यांना विचारलं ना याबद्दल, तरी राघव आणि आनंदी हेच सांगतायत की आता घरात जरा माणसं जास्त झालीये, आमचं नवीन बाळ आलंय म्हणून आम्ही घर भाड्याने घेतलंय। चुली वेगळ्या केल्यात हे अजून कोणालाही त्यांनी सांगितलेलं नाहीये। असल्या गोष्टी लपून नाही राहत हो मालतीबाई, लोक करायचा तो विचार करतातच। आणि याला दाखवूनच द्यायचंय माझ्या लेकाला की माझी आई अशाशी वागली म्हणून मी घराबाहेर पडलोय, दाखवून द्यायचं त्याला, म्हणून तो आला नाही घरामध्ये माझ्या मुलाला। सुलक्षणाताई शांत व्हा तुम्ही। कधी येते ही आनंदी? काय म्हणालात का तुम्ही? नाही, काहीच नाही हो। तुम्हाला चहा आणून देऊ का? राघव, अरे भरभर हात चालव ना, आत्ताशी आपण फक्त पाळणा सजवतोय। बाबा फक्त पाळणा सजवायचा आहे, म्हणजे बाकी काही सजावट करायची नाही, एवढंच करायचं? अरे घराचं डेकोरेशन नाही करायचं का आपल्याला? ते थोडस बजेट इश्यू आहे। अरे पण माझ्या नातीचं बारसं आहे राजा, त्याची काळजी करू नका हो। अहो तुमच्या नातीशी मी बोललो, समजावलं आणि तिने समजून पण घेतलं। मी म्हटलं की हे बघ, आपण तुझा बारसा आहे ना असं छोटा छोटाच करूया, पहिला वाढदिवस आहे ना तो खूप मस्त मोठ्याने सेलिब्रेट करूया। ऐकली ती, आणि कसं आहे ना, आपण सगळे आहोत ना एकत्रित, बाळाचे आजी आजोबा, बाळाचे आई बाबा, बाळाची मोठी दीदी, आपण सगळे एकत्रित येऊन सेलिब्रेट करणार, हे किती महत्वाचं आहे। सजावट काय हो, तो आपल्या आनंदाचा भाग असतो, तिला कुठे कळतंय? हे तुझं खरं आहे हा। हे म्हणजे आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या सोहळ्यात आपल्या जवळची सगळी माणसं खऱ्या अर्थाने जवळ असली ना तरच त्या सोहळ्याची रंगत वाढते। मला माहिती आहे आनंदीला डेकोरेशन करायची खूप आवड आहे, तुम्हाला इथे करायचं आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात सगळ्यांना बोलून बारसं साजरं करायचं आहे, पण बजेट नाहीये ना म्हणून तुम्ही मन मारताय, हो ना? नाही तसं काही नाही हो, खरंच नाही। गुड इव्हनिंग। ये। अरे वा, छान जमले की तुम्हाला। ए पण दादा, मी काय म्हणते, ते आपण आर्याच्या बारशाच्या वेळेला झेंडूच्या फुलांचे जे छान गोंडे करून लावलेले ना, ते सुद्धा लावूया पाळण्याला, अजून छान दिसेल। बरोबर आहे, तुझ्या बाळाचं बारसं झालंय ना, मग आता तू एक्सपर्ट झालीयस, म्हणून मग इतर बारशाला जाऊन मार्गदर्शन करणार तू। दादा उगाच थट्टा करू नकोस माझी, माझ्या लाडक्या भाचीचं बारसं आहे म्हणून सांगते, आणि मी काही एक्सपर्ट वगैरे नाहीये, एक्सपर्ट आपली आनंदी आहे। हा म्हणजे कोणाकडे काही कार्यक्रम असेल, कोणाच्या आयुष्यातला खास दिवस असेल तर ती किती छान मेहनत करते ना, आता छान डेकोरेशन करते। आता बघ ना, कोलत्यांच्या घरचं बारसं होतं त्यांच्या नातीचं, तेव्हा एका दिवसात किती छान डेकोरेशन केलं तिने, हो की नाही? पण आनंदीनेच सांगितलंय फार सजावट करू नका। हा
तिने सांगितलं म्हणून काय आपण ऐकायचं का? अरे दुसऱ्यांच्या आयुष्यातला खास दिवस असेल तेव्हा ती किती छान डेकोरेशन करते, किती मेहनत घेते. मग आज तिच्या आयुष्यातला खास दिवस आहे तर मग आपण छान डेकोरेशन करूया की तिच्यासाठी, है की नाही? सगळं कसं परफेक्ट असायला हवं. काय म्हणता काका? सगळं परफेक्ट होईल ग, पण सगळं परफेक्ट होण्यासाठी तिच्यावरती प्रेम करणारी सगळी माणसं एकत्र यायला पाहिजेत ना. नाही म्हणजे आबा आता पटकन गावाला निघून गेले ना कामासाठी, मी आबा गेले ना त्याचं मला वाईट वाटतं. आबा सांगून गेले ना, त्यांचं आता महत्वाचं काम आलं, त्यांना जावं लागणारच होतं. पण म्हणाले ते की बारशाला नसलो म्हणून काय झालं, पहिल्या वाढदिवसाला नक्की हजर राहीन. तुम्ही छान बारसा साजरा करा, नाव ठेवा, मलाही सांगा. मी काय म्हणतो, ते पेढे मी ऑर्डर केलेत ते अजून आले नाहीयेत, मी पटकन बघून येतो. वर्षा सेलो टेप दे ग, आता हे सगळं मला करावं लागणार आहे. सेलो टेप ही का? हा दे दे. काका मी येते तुमच्या मदतीला, पण पहिल्यांदा जरा आनंदीला भेटून येते. बर बर चालेल, ठीक आहे ठीक आहे, करतो तोपर्यंत मी सगळं. आनंदी, आनंदी, ए आनंदी. काय रे राघव, काय झालं? नाही काय नाही, सांगतो सांगतो. आनंदी, पेढेवाला घरी आला होता का? पेढे घेतलेस तू? नाही नाही आला. अरे ते खाली मिठाईवाला आहे ना, त्याला 2 किलो पेढ्यांची मी ऑर्डर केली. आता आणायला गेलो होतो आपल्या सोसायटीमध्ये सगळ्यांना वाटायला. बरोबर. आणायला गेलो तर म्हणतो मी घरी पाठवलेत. नाही पण कोणीच नाही आलं. काय हो बाबा? नाही पेढे इथे आलेच नाहीत रे. अरे पण मग पेढे इथे आले नाहीत, मग गेलेत कुठे? राघव, अरे कर्णिकांकडे पेढे नेऊन द्या असं सांगितलंस ना तू मिठाईवाल्याला. हो. मग या बिल्डिंग मध्ये 2 कर्णिक राहतात, एक 4थ्या माळ्यावर तू आणि 7व्या माळ्यावर ओरिजिनल कर्णिक. म्हणजे पेढे नक्की 7व्या माळ्यावर गेले असतील. वर गेले असतील पेढे तर खाली पाठवून द्यायचं ना हिने. ते कशा पाठवतील त्या? त्यांना माहिती का कोणी मागवलेत पेढे आणि कशासाठी मागवलेत हे पण नाही माहितीये. तुम्ही बारशाला बोलवलंत का त्यांना? आनंदी, यावर आपलं बोलणं झालंय, अजून चर्चा नको. आपला आनंदाचा दिवस आहे, छान आनंद साजरा करायचा आहे आपण. हा चर्चा पुरे आता. पण दादा, हा आनंद सगळ्यांमध्ये वाटायला पेढे तर हसायला हवेत ना. आता कोण वर जाऊन पेढे आणणार सांग बरं? ठीक आहे मी जाते, मी बोलते आईशी. आले. नाही नाही, त्याची गरज नाहीये. मी चूक केली आहे, त्या मिठाईवाल्याला व्यवस्थित पत्ता दिला असता तर असं झालं नसतं. पेढे घेऊन येतो मी. तुम्ही बारशीची तयारी सुरू करा, आपण वेळेत चालू करूया. हा आलो मी लगेच. हो ग पिल्लू, हो ग छकुली. चला, हा गेला सुलक्षणाताईंकडे. चला आता सगळं नीट होणार आहे. कशाबद्दल बोलताय तुम्ही? सांगा. वर्षाताई, आईनी आणि ह्यांनी एकत्र यावं म्हणून आम्ही काही ठरवलं होतं. तुम्हाला काय वाटलं? मी आईशिवाय बारसा करणार होते? अजिबात नाही, आई हव्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.